भाजप सरकारच्या नव्या नियमानुसार पेट्रोलमध्ये आता 20% एथेनॉल मिक्स केले जात आहे। या गोष्टीवर काँग्रेस सरकारने काही टीका केल्या आहेत। काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की गडकरी यांचे 2 पुत्र म्हणजेच निखिल आणि सारंग गडकरी हे इथेनॉल उत्पादन कंपन्या चालवत आहेत। सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही निखिल गडकरी चालवत आहेत। तसेच मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सारंग गडकरी चालवत आहेत। काँग्रेसच्या मते या कंपनीच्या महसुलात भरपूर बदल झाला आहे। या कंपनीचा शेअर प्राईसही भरपूर वाढला आहे। तर सियान ॲग्रोचे महसूल 2024 मध्ये हे फक्त 18 कोटी होते, तर ते आता 2025 मध्ये 523 कोटी झाले आहे। अजून 2025 संपायच्या अगोदरच इतकी वाढ कशी, हा काँग्रेसचा आरोप आहे। तर या काळात कंपन्यांच्या शेअर प्राईसमध्ये भरपूर बदल झाला आहे। पहिला कंपनीचा शेअर प्राईस हा 37 रुपये 45 पैसे होता, तो आता 638 रुपये झाला आहे, म्हणजे जवळजवळ 2184% वाढ। या आरोपाला केंद्र सरकार व BJP कडून अस्पष्ट सांगण्यात आले आहे। तर तुम्हाला काय वाटते, काँग्रेस पक्षाने केलेले आरोप हे बरोबर आहेत की नाहीत? तर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यामुळे तुम्हाला काय याचा फायदा झाला का तोटा झाला, हे तुम्ही नक्कीच सांगा।